एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये ईशान्येश्वर देवस्थानचं नावच नाहीये। या यादीमध्ये नाव नसताना सुद्धा ईशान्येश्वर मंदिराला निधी देण्यात आला। ईशान्येश्वर निधी प्रस्ताव प्रशासन मात्र अनिर्णय आहे। निधीची मागणी कुणाच्या पत्राद्वारे झाली आहे असा प्रश्न आता विचारला जातो आणि या संदर्भात आता अनेक चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, पर्यटन स्थळाची यादी आहे त्यामध्ये ईशान्येश्वर देवस्थानचं नाव नाहीये, मात्र तरी सुद्धा सरकारकडून त्याला निधी दिला गेला आणि त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे। शिवनिका संस्थान खरं तर खूप मोठं संस्थान नाही, ते एक खाजगी मालमत्ता आहे। मात्र तरीही त्याला पर्यटन स्थळाचा दर्जा दाखवून कोट्यवधी रुपयांच्या निधीची खैरात केल्याचा, सरकारी निधीची खैरात झाल्याचं समोर येत आहे। आपण जर बघितलं तर कुठल्याही संस्थांमध्ये 500 किंवा 1000 लोक रोज येत असतील किंवा एखादी जत्रा भरत असेल त्याला लाखापेक्षा अधिक लोक येत असतील तर त्याला क दर्जा हा दिला जातो। मात्र इथे तीर्थक्षेत्र नसताना सुद्धा याला त्यामुळे लिगली याला त्याचा दर्जा दिला जाऊ शकत नाही। मात्र मंत्रालयात कागदोपत्री त्याला दर्जा दाखवून कोट्यवधी रुपये देण्यात आले। रस्त्याच्या कामांसाठी, मंदिराच्या कामासाठी, लाईट, वीज, पाणी या सर्व सुविधांसाठी कोट्यवधी रुपये वेगवेगळ्या विभागाने दिले। सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा याची कामं केली कशी असा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे। आपण बघू शकतो की आंधळ जळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशा पद्धतीनं हे सगळं काम सरकार करत होतं आणि बाबा हे सरकार चालवत होतं। निश्चित, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।